सध्याच्या राजकारणामध्ये जर सांगायला गेलं तर प्रत्येकजण आपापल्या परीनं त्या त्या वेळेला आपल्या हिंदू धर्मातील देवतांचं अपमान करतो आहे हे पण म्हणावं लागेल. कारण कोणी एखाद्याला श्रीराम लक्ष्मणाची उपमा देतो आहे, तर कोणी बोलतो आहे हा विष्णूचा अवतार आहे, तर कोणी बोलतो आहे हे ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत. हे आपल्या हिंदू धर्मातील हे जे महापुरुष भगवंत होऊन गेलेत यांचं कार्य आणि आताच्या घडीतील विद्यमानात असलेली ही मनुष्यजात यांच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. तुमचं राजकारण हे तुमच्यापाशी तुम्ही ठेवणं गरजेचं आहे, परंतु आपल्या हिंदू धर्मातील देवदेवतांचा निकष लावून त्यांची जोडणी जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर करत असाल ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला जर त्यांची वावा करायची असेल तर नक्कीच करा, हा तुमचा अधिकार आहे, त्यात कोणताही दुमत नाही आहे. परंतु तुम्ही त्यांच्या कामाप्रती जी जी त्यांना तुम्हाला उपमा द्यायची आहे ती तुम्ही देऊ शकता. परंतु जर तुम्ही त्यांचं कार्य त्यांच्या गोष्टी जर तुम्ही आपल्या देवतासोबत जोडत असाल ते अतिशय पूर्णपणे चुकीचं आहे. देव महापुरुष भगवंत जे होऊन गेले त्यांनी ह्या पृथ्वीतलावरती काही गोष्टी करून गेले आहेत, त्यांनी काही गोष्टींचं अनुसरण ते सोडून गेलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना अशा रूपात त्यांच्यासमोर त्यांच्या समवेत अशी माणसं जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि जर अशा गोष्टींसाठी तुम्ही राजकारण करत असाल आणि आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेत असाल तर तुमचं राजकारण तुम्हाला धन्य लाभो. परंतु विनंती आहे, आपल्या नेत्यांची, आपल्या लोकांची, आपल्या माणसांची जर तुम्हाला एखादी उपमा द्यायची असेल त्यांना तर तुम्ही त्यांच्या कामाप्रती नक्की द्या, परंतु राजकारणामध्ये या सर्व देवतांना मात्र आणू नका. ही एक कळकळीची विनंती आहे. मग तो कोणताही धर्म असू दे, जात असू दे, पंथ असू दे, देवतांना मध्ये आणून राजकारणाची पोळी भाजून घेऊ नये हीच एक या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. आपल्याला काय वाटतं आपण पण नक्कीच याच्यावरती आपलं मत नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.